तर नमस्कार सर्वांना. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गणितामधला एक चॅप्टर जे की कोणता असणार आहे तर मिश्रण चॅप्टर, ह्याच्यामध्ये वापरल्या जाणारे एक 4-5 कन्सेप्ट, जे कन्सेप्ट वापरून आपल्याला गणित सॉल्व्ह करायचे आहेत आणि जास्त करून परीक्षेला ते कन्सेप्टवर क्वेश्चन येतात. ते सगळेच्या सगळे 4-5 कन्सेप्ट आहेत ते आपल्याला शिकायचं आहे. पण त्याच्या अगोदर जे की चॅप्टरचं नाव काय आहे तर मिश्रण आहे. आता मिश्रण म्हणजेच काय असणार आहे मला सांगा, की बाबा कोणते तर दोन गोष्टी आपण ऍड केल्या तेव्हाच त्याला आपण मिश्रण म्हणाल्या. आता जर फक्त प्युअर जर मी या ठिकाणी दूध काढलो, प्युअर दूध, तर ते मिश्रण असणार आहे का तर नसणार आहे ते. जर समजा मी त्या दुधामध्ये जर मी पाणी ऍड केलो तर ते काय झालं, एक टाईपचं मिश्रण झालं. म्हणजेच काय, जसं की तुम्ही या माणसाला बघू लागल्या, या माणसाला ओळखत असाल सगळेजण. तर हे माणूस काय करायला, जसं की हे कॅन आहे समजा एक टाईपचे, काय एक कॅन आहे, कॅन मध्ये कशाचं कॅन असेल, हे दुधाचं कॅन असेल. पण बिचार हे आपलं काय करायला, मस्तपैकी ह्याच्यामध्ये पाणी टाकाले. काय टाकाले, पाणी टाकाले, म्हणजे एक मिश्रण तयार कराले. जसं की आता हेच असणार आहे इथं. म्हणजेच काही प्रमाणात या ठिकाणी समजा कॅन मध्ये दूध आहे आणि दुधासोबतच काही प्रमाण कशाचं आहे तर पाण्याचं प्रमाण आहे. एक दुधाचं प्रमाण आहे आणि एक कशाचं प्रमाण आहे, पाण्याचं प्रमाण आहे. दोघांपासून तयार होऊन मिश्रण बनलेलं आहे. दोघांपासून तयार होऊन काय बनलं असेल त्या ठिकाणी मिश्रण बनलेलं आहे. मग आपल्याला हे शिकायचं आहे की बाबा दूध कसं लिटर आहे किंवा पाणी कसं चालू आहे. आपल्याला तर शिकायचं आहे परीक्षेमध्ये क्वेश्चन कसे येतात. ठीक आहे, मग परीक्षेमध्ये क्वेश्चन कसे येतात, जसं की आता हे जे कॅन आहे समजा, आता ह्यानं बिचारानं पाणी टाकल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण, समजा दूध आणि पाण्याचं प्रमाण एक झालं 5 आहे आणि एक झालं समजा 2 आलं. एक किती झालं 5 आणि एक किती झालं 2च्या प्रमाणामध्ये समजा दूध आणि पाणी आहे. तर लिहिताना कसं लिहायचं, या ठिकाणी दुधाच्या जागी 5 लिहा आणि पाण्याच्या जागी काय लिहायचं आहे 2 लिहायचं. ठीक आहे, दुधाच्या जागी 5 आणि पाण्याच्या जागी 2. आता हे मला सांगा गुणोत्तरामध्ये आहेत, हे कशामध्ये आहेत तर गुणोत्तरामध्ये आहेत. मग जर समजा गुणोत्तरामध्ये असेल, आता तुम्ही काय करायचं, जसं की दुधाला आपण 5 घेतल्या, पाण्याला किती घेतल्या तर 2 घेतल्या. आणि ज्या ज्या वेळेस गुणोत्तर येते, ज्या ज्या वेळेस काय येणार आहे तर गुणोत्तर येणार आहे, लक्षात ठेवा तुम्हाला इथे x जोडायचा. तुम्हाला इथं काय जोडायचं x. बरं, x जोडायचे कन्सेप्ट मी नंतर सांगतो, पण पहिल्यांदा क्वेश्चन बघून घ्या की कसं विचारलंय. जसं की ह्या भरणीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये कॅनमध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण 5 गुणोत्तर 2 आहे. त्याच्यानंतर जर समजा ह्याच्यामध्ये त्या कॅन मध्ये त्याने बिचारानं अजून एक 10 लिटर, समजा किती लिटर 10 लिटर पाणी ऍड केलंय. किती लिटर पाणी ऍड करायला, 10 लिटर पाणी ऍड करायला. जर समजा त्यानं 10 लिटर जर पाणी ऍड केलं तर नंतर जे गुणोत्तर होणार आहे दूध आणि पाण्याचं, नंतर जे गुणोत्तर होणार आहे दूध आणि पाण्याचं, ते गुणोत्तर किती असेल म्हणते या ठिकाणी 5 गुणोत्तर, समजा या ठिकाणी किती घेतलो मी 4 घेतलो. समजा 5 गुणोत्तर किती घेतलो तर मी 4 घेतलो. क्वेश्चन पहिल्यांदा समजून घ्यायचं कसं विचारलंय. पहिल्यांदा बाबा दूध आणि पाण्याचं गुणोत्तर 5 आणि 2 होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा 10 लिटर पाणी ऍड झाले तेव्हा गुणोत्तर झाले 5 आणि 4. तर सांगा बाबा पहिल्यांदा दूध किती लिटर होतं आणि पाणी किती लिटर होतं. मांडणी अशीच करायचं आपल्याला. त्याच्यानंतर काय करायचं मी सांगतो. आता या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचे 2 मेथड आहेत. एक तर तुम्ही बेसिकने एक्स वापरून करा किंवा शॉर्टकटनं करा. ठीक आहे, पण मला असं वैयक्तिक वाटते की ह्या क्वेश्चनला, ह्या पॅटर्नमध्ये तुम्ही शॉर्टकटच्या भानगडीत जाऊ नका. कारण शॉर्टकट मला सांगायला भरपूर सांगता येते शॉर्टकट ह्याच्यामध्ये, पण कन्सेप्ट म्हणजे क्वेश्चन बदलला की कन्सेप्ट बदलते, म्हणजे टेक्निक सुद्धा बदलणार आहे. समजा कधी इथं वाढ आलंय, कधी ह्याच्यामध्ये कमी केलं की मग शॉर्टकट काम करणार. त्याच्यामुळे सरळ सरळ जर जायचं असेल, सगळेच्या सगळे क्वेश्चन जर उडवायचे असतील तर सरळ तुम्ही बेसिकनं जा. आणि बेसिक म्हणजे असं नाही की मी तुम्हाला लांब लचक घेऊन चलाव. बेसिक मध्ये तुम्हाला शॉर्टकट सांगतो मी. जसं की दुधाला तुम्ही घ्या 5x आणि पाण्याला तुम्ही घ्या 2x. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 10 लिटर प्लस केल्यावर किती भेटायला गुणोत्तर, या ठिकाणी 5 गुणोत्तर 4 भेटायला. इथं आडवी रेष मांडा. इथं काय मांडायचं आपल्याला, आडवी रेष मांडायचा. 5x होतं 2x होतं, ह्याच्यामध्ये 10 लिटर प्लस झालं, नंतर गुणोत्तर 5 आणि 4 झालं. आता ह्या गुणोत्तराला तुम्ही x जोडू नका, x फक्त एकाच ठिकाणी जोडायचा तुम्हाला. हे जशाला तसं ठेवा. ह्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, इथं तिरपा गुणाकार करायचा. लक्षात ठेवा, इथं काय करायचं तर तिरपा गुणाकार. पण सगळा खेळ तिरपा गुणाकारावरच आहे. सगळा खेळ कशाला आहे, कशावर आहे तर तिरपा गुणाकार. थोड्या वेळासाठी मी काय करतो, या ठिकाणी हे जे आपले दादा आहेत ह्याला आपण इकडे घेऊ थोडस. ह्याला कुठे घेऊ आपण, इथं ऍडजस्ट करू. आता काय करायचं, तिरपा गुणाकार कसं करायचं सगळेजण फक्त लक्ष ठेवायचं. आता सगळ्यात खाली जे असणार आहे 4 न इकडच्या संख्येला गुणायचं आहे. आता हे जे तयार झाले तक्ता, ह्या 4 न कोणाला गुणायचं म्हणून मी इकडच्या तक्त्याला, आणि ह्या 5 न इकडच्या तक्त्याला गुणायच्या बस, किंवा इकडच्या रकान्याला म्हणा, काही म्हणा. आता 4 न मला सांगा इकडल्या रकान्यामध्ये फक्त 5x आहे.
मग 4 गुणिले आपल्याला काय करायचं 5x करायचं. 4 गुणिले 5x केल्यावर किती येते 4 पंचे 20, 20x झालं तयार. किती झालं तयार 20x झालं. ठीक आहे 20x ला 20x. आता पुढं काय करायचं इथं तर एक रकाना संपला पुढं द्यायचा तुम्हाला बरोबर. आता हे कशाच्या बरोबर राहते आता एक वेळेस इकडे गुणाकार करा. जसं की गुणाकार करताना दोन्हीलाही गुणायचं. आता इकडल्या रकान्यामध्ये 2x आणि 10 लिटर आहे कारण इथं 10 लिटर ऍड होऊ लागतं ना. मग या 5 न पहिल्यांदा 2 ला गुणा 5 दोन्ही 10x 5 दोन्ही 10x 10x ला 10x. पुढं काय प्लस आहे बघा प्लस 10 आहे प्लसला प्लस वापस अजून फक्त 2x ला गुणायचं नाही 10 बी होतं ना या रकान्यामध्ये. एवढ्या रकान्यामध्ये 2 गोष्टी होते. वापस या 5 आणि 10 लिटरला गुणा 5 10 50 लिटर. किती लिटर आलं या ठिकाणी 50 लिटर. बस इथं फक्त x ची किंमत काढून घ्या तुम्ही. बस क्रॉस गुणाकार कसं करायचं सगळ्यात महत्वाचं समजावं आपल्याला. इथं x ची किंमत काढून घ्या. x ची किंमत काय येणार आहे प्लस 10 याला इकडे न्या मायनस 10 करा. 20x मधून 10x गेले प्लस 10 याला इकडे आणा मायनस करा. 20x मधून 10x गेले 10x उरले. मग 10x ची किंमत किती लिटर आहे 50 लिटर. किती लिटर आली 50 लिटर. मग या ठिकाणी x ची किंमत काढून घ्या 50 भागिले गुणिले मधलं 10 भागिले मध्ये गेलं 10 1 10 10 5 50. किती लिटर येऊ लागले 5 लिटर. म्हणजे x ची किंमत किती भेटली इथं 5 लिटर भेटली. आता मला सांगा x ची किंमत जर 5 लिटर भेटली तर आपल्याला जर दूध विचारत असेल दूध किती आहे तर 5x आहे. दूध बरोबर किती आहे दूध बरोबर 5x. मग x ची किंमत तुम्हाला आत्ताच सांगलो मी 5 गुणिले x ची किंमत किती आहे 5 5 5 25 लिटर. जर समजा तुम्हाला पाणी विचारलं असतं पाण्याचं प्रमाण किती आहे 2x किती आहे तर 2x. मग 2 गुणिले x ची किंमत किती आहे तर 5 आहे 5 दोन्ही 10 लिटर. अशा प्रकारे आपल्याला काढायचं. म्हणजे बेसिक मेथडनच गेला पण होईल तितके प्रयत्न करा की लवकर काढायचं. ह्याला काय जास्त टाइम लागला नाही काय नाही. पण जर समजा तुम्हाला जर मी शॉर्टकट टेक्निक सांगितलो आता शॉर्टकटचं मी तुम्हाला आत्ताच डोक्यात घालणार. शॉर्टकट जर टेक्निक सांगितलं समजा इथं तुमचं जर 10 लिटर वाढवायला इथं 10 लिटर कमी करायला अशा प्रकारचे जर क्वेश्चन येऊ लागले म्हणजे आता फक्त एकाच जागी वाढवाले. जर समजा 2-2 जागी वाढवायला किंवा एकात वाढवायला एकात कमी करायला तुम्हाला थोडंसं गोंधळून जातात शॉर्टकटमध्ये. पण बेसिक अशी मेथड आहे जी सगळीकडे लागते. ठीक आहे अशाच प्रकारे ह्याच्याच बेसिसवर आपल्याला क्वेश्चन येतात. जसं की हे पहिलं क्वेश्चन दिले तुमच्या समोर. काय म्हणणार या क्वेश्चन मध्ये की बाबा एका मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाण्याचं गुणोत्तर. आता फक्त काय दुधामध्येच पाणी ऍड होणार आहे का दारूमध्ये पाणी ऍड होते. मग दिलंय आपल्याला इथं अल्कोहोल व पाण्याचं गुणोत्तर. एक आहे अल्कोहोल एक आहे पाण्याचं गुणोत्तर किती देवलं 4 गुणोत्तर 3 आहे म्हणाले. म्हणजे एक आहे 4 आणि एक आहे 3. ठीक आहे एक आहे 4 एक आहे 3. हे आहे अल्कोहोल Al अल्कोहोल समजा आणि हे पाणी आहे म्हणजे WaTer वॉटर आहे समजा. हे 4 होतं आणि हे किती होतं तर 3 होतं. हे 4 आहे आणि हे किती आहे तर 3 आहे. या दोघांचं गुणोत्तर. आता पुढे काय म्हणाले क्वेश्चन जर मिश्रणात 14 लिटर पाणी टाकले म्हण ऍड काय होलाले. सगळ्यात पहिल्यांदा एक काम करायचं तुम्हाला अल्कोहोल आणि पाणी देऊ लागले की नाही याला तुम्ही x जोडा 4x आणि याला काय जोडा 3x. x जोडल्या स्टार्टिंगच्याला x जोडायचं फक्त. जर मिश्रणात 24 लिटर पाणी टाकले म्हण पाणी टाकाले जे टाकाले त्याच्यामध्येच प्लस करायचं आहे. जर पाणी टाकाले पाणी किती टाकाले मला सांगा 14 लिटर टाकाले म्हणजे प्लस 14 लिटर टाकाले. जर समजा 14 लिटर पाणी काढून घेतलं काढता त्यांना पण समजा उदाहरणार्थ असं म्हणलं जर ऍड करत असेल तर प्लस जोडा जर काढत असेल तर मायनस करा. बस एवढं लक्षात ठेवा. आपल्याला काय करायचं या ठिकाणी तर मायनस करायचं. ठीक आहे 14 लिटर पाणी टाकल्याच्या नंतर नवीन प्रमाण 3 आणि 4 होते. मग आता 14 लिटर पाणी टाकल्याच्या नंतर नवीन प्रमाण किती झालं 3 आणि 4 होलाले. ह्याला तुम्ही एक जोडू नका जशाला तसं ठेवा. इथं काय करायचं आपल्याला आता सांगितलं होतं क्रॉस गुणाकार. या 4 न इकडच्या जेवढे काही रकाने आहेत सगळ्याला गुणून टाका. 4 गुणिले 4x 4 गुणिले 4x किती येते 16x येते 16x. आता बरोबर हे कशाच्या बरोबर राहते इकडे गुणून टाका. आता दोघालाही गुणायचं लक्षात ठेवा. 3 गुणिले 3x केल्याच्या नंतर 3 त्रिक 9x 3 त्रिक 9x. आता पुढे हे प्लस वाले का मायनस वाले प्लस वाले मग इथंही प्लसच येणार आहे ना दादा प्लस. जर कमी करत असेल तर मायनस आलं असतं मग इथंही मायनस आलं असतं. बस 3 न 14 ला गुणायचा दोघालाही गुणावं लागल जेवढे काही रकाने आहेत ना. आता इथं फक्त 4x होतं खाली काही ऍड व्हायला चालू होतं म्हणून मी जशाला तसं ठेवलं होतं. 3 ना आता 14 ला गुणा 14 त्रिकम 42 लिटर. किती लिटर आले 42 लिटर. हा x एका साईडला ना आता प्लस 9x याला इकडे जाऊ आणलो मी मायनस होऊन जाते आणि 16 मधून 9 गेल्यावर किती येणार आहे 7x येते. 7x ची किंमत 42 लिटर आहे. मग x ची किंमत किती येणार आहे 42 भागिले गुणिले मधलं 7 भागिले मध्ये गेलं 67 42. x ची किंमत आली 6 लिटर. आपल्याला विचारले तर मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती होते म्हणा अल्कोहोल किती होतं मला सांगा अल्कोहोल 4x होतं. मग अल्कोहोल बरोबर किती आहे या ठिकाणी 4x होतं
आणि 4x म्हणजेच काय असणार आहे 4 गुणिले x ची किंमत किती आहे 6 लिटर. साइन चोक 24 लिटर आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. किती लिटर 24 लिटर आपल्या क्वेश्चनचं काय असेल तर आन्सर असेल. ऑप्शन नंबर किती येणार आहे मग ऑप्शन नंबर बी आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. जर समजा दोन्ही मध्ये जर काय तर वाढ होत असेल दोन्ही म्हणजेच कसं बघा इकडं क्वेश्चन काय म्हणाले की एका मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाण्याचं गुणोत्तर 2 गुणोत्तर 3 होतं म्हणून वापस हे अल्कोहोल आलं आणि हे वॉटर म्हणजे पाणी आलं. ठीक आहे. गुणोत्तर किती देवला आले 2 आणि 3 देवला आले. आणि आपल्याला माहित आहे या ठिकाणी 2 आणि 3 दिल्यावर ह्याला आपण 2x करता ह्याला आपण 3x करता केले आपण इथं 2x 3x. जर मिश्रणात 10 लिटर पाणी ऍड केलं काय ऍड कराले 10 लिटर पाणी व 15 लिटर अल्कोहोल मिळवले म्हण. आता दोन गोष्टी मिळवाले जसं की मिश्रणात 10 लिटर पाणी ऍड कराले पाण्यामध्ये 10 लिटर प्लस करा ह्याच्यामध्ये किती लिटर प्लस करायचा 10 लिटर 10 लिटरला 10 लिटर व 15 लिटर अल्कोहोल मिळवलं अल्कोहोल मध्ये 15 लिटर ऍड करा म्हणजे ह्याच्यामध्ये 15 लिटर ऍड करा बस 15 लिटर ऍड केले आपण तर त्याचे प्रमाण 9 गुणोत्तर 11 होते म्हण. आता हे ऍड केल्याच्या नंतर त्याचं गुणोत्तर काय होऊ लागले 9 गुणोत्तर 11 होऊ लागले 9 गुणोत्तर 11 म्हणजे हे 9 झालं आणि हे काय झालं 11. आणि अशा सिच्युएशन मध्ये आपण करता तिरकस गुणाकार म्हणजे या 11नं इकडच्या सगळ्या रकानाला गुणायचं आहे आणि ते कशाच्या बरोबर येणार आहे मग 9नं इकडच्या सगळ्या रकानाला गुणायचं लक्षात ठेवा. आता 11नं इकडे गुणल्याच्या नंतर 11नं पहिल्यांदा 2x ला गुणा हे इथं 2 आलेत इथं 2 आलेत गेल्या क्वेश्चन मध्ये फक्त इथं एकच होतं इथं 2 होते म्हणून मी ह्या एकाला गुणाव इथं दोघाला गुणाव पण आता दोन्हीकडे बी 2 2 आलेत ना येऊ द्या काही प्रॉब्लेम नाही. 11 गुणिले 2x करा 11 गुणिले 2x 11 दोन्ही 22x 11 दोन्ही 22x. ठीक आहे 11 दोन्ही किती उरले त्या ठिकाणी 22x दिसाले ना ह्या ठिकाणी. ठीक आहे चला किंवा आपण एक काम करू पेन चेंज करू थोडस 11 गुणिले पहिल्यांदा 2x करायचं 11 दोन्ही 22x आलं. अजून थांबायचं नाही पुढं आता इथं 2 आलेत ना इथं 11 गुणिले 15 करा इथं प्लस आहे ना प्लस आहे म्हणून प्लस केला. ठीक आहे 11 ना आता 11 गुणिले 15 करा माइंड मध्ये 11 धरायचं 11 5 55 5 हातचे आले 5 लक्षात आलं 11 1 11 11 5 किती झाले 16 165. आता हे कशाच्या बरोबर राहते तिरकस गुणाकार करा या ठिकाणी 9 गुणिले 3 करा 9 त्रिक 27x 9 त्रिक 27x पुढं काय प्लस आहे प्लस 9 गुणिले 10 लिटर 9 10 90 लिटर किती आलं 90 लिटर. लिटर मी लिहिणं जसं तसं ठेवतो x एका साईडला आणा आणि आकडे एका साईडला आणा. मी एक काम करतो ह्या 22x ला तिकडे नेतो मायनस करतो आणि प्लस 90 ला इकडे आणतो मायनस करतो म्हणजे इकडे 165 ला 165 प्लस 90 मायनस 90 झालं आणि ते 27x होतं प्लस 22 तिकडे गेल्यावर मायनस 22. मग आता इथं 27 मधून 22 गेले किती x उर आहेत 5x आणि इकडे किती उर आहेत 5 मधून 0 गेले 5 उरले आणि 16 मधून 9 गेले किती उर आहेत ह्या ठिकाणी तर 17 उर आहेत. किती उर आहेत तर 17 उर आहेत. मग इथं x ची किंमत काढून घ्या आता x बरोबर काय असणार आहे गुणिले मधलं 5 भागिले मध्ये जाते मग 75 भागिले 5 5 1 5 5 1 5 6 7 2 उरले 25 झाले 5 5 25 x ची किंमत आली 5 लिटर. x ची किंमत किती आली तर 5 लिटर आली. आता मला सांगा या ठिकाणी x ची किंमत 15 लिटर आली सॉरी. तर सुरुवातीला अल्कोहोलचे प्रमाण किती होते म्हणा सुरुवातीला अल्कोहोल किती होतं 2x होतं मग अल्कोहोल बरोबर Al बरोबर किती होतं या ठिकाणी 2x होतं आणि x ची किंमत तुम्ही आत्ताच काढल्या 2 गुणिले x ची किंमत किती आहे 15 15 दोन्ही किती लिटर येणार आहे 30 लिटर 15 दोन्ही किती येणार आहेत या ठिकाणी 30 लिटर. आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर किती येणार आहे मग या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. आता जर शॉर्टकट टेक्निक सांगितलं असतं तर इथं अजून तुमचं सिक्वेन्स बदलला असतं सिक्वेन्स सगळं. त्याच्यामुळे बेसिक मेथड आहे हे सगळीकडे लागू होणार आहे तुम्हाला शेवटपर्यंत लागू होणार आहे. मांडणी करायचा तिरकस गुणाकार करायचा बस तुम्हाला टाइम जे लागणार आहे ते इथंच लागणार आहे बाकी हे मांडणी करायला जास्त टाइमच नाही ना तुम्ही फक्त तिरकस गुणाकार करायला बस x ची किंमत काढून जे काढायचं आहे त्याचं उत्तर काढून टाकून द्यायचं. नो टेन्शन नो झंझट कशाचाच काही प्रॉब्लेम राहणार बेसिक मेथड ऑलवेज परफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी आता काय म्हणाले 60 लिटर मिश्रणात आता इथं ह्या ठिकाणी काय दिलंय गेल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला
ह्याचं प्रमाण देण्याचं होतं, अल्कोहोल आणि वॉटर किती आहे, म्हणजे हे आपलं काय असणार, अल्कोहोल आणि पाणी किती किती होतं देत नव्हतं. आता इथं ह्या क्वेश्चन मध्ये काय केलंय, सरळ सरळ सांगाले की बाबा 60 लिटर मिश्रणात म्हणाले, म्हणजे 60 लिटरचं मिश्रण आहे, त्याच्यामध्ये दूध व पाण्याचं गुणोत्तर देवलेलं आहे. दोन गुणोत्तर किती आहे, एक आहे, दोन गुणोत्तर एक, म्हणजे 60 लिटर मध्ये दूध आणि पाणी आहे, जे की दुधाचं प्रमाण 2 आहे आणि पाण्याचं प्रमाण 1 आहे. जर हे गुणोत्तर 1 गुणोत्तर 2 करण्यासाठी त्यामध्ये आणखी किती पाणी मिळवावे लागेल, म्हण गेल्या क्वेश्चन मध्ये किती पाणी मिळवाले किंवा किती दूध मिळवाले हे देत होतं, आणि आपल्याला काय विचारत होतं की बाबा सुरुवातीला दूध आणि पाण्याचं गुणोत्तर जे पण काय असेल, किती दूध होतं आणि किती पाणी होतं हे काढा म्हणत होतं. पण आता तुम्हाला सुरुवातीला दूध आणि पाणी किती आहे ते देऊ लागले आणि त्याच्यामध्ये किती ऍड झालं हे विचाराले. आता कसं काढायचं बघा, भरपूर जण आता कन्फ्युज झाले असतील की सर याचं कसं करावं. आता जसं की उदाहरणार्थ पहिल्यांदा मला सांगा किती लिटर होतं, 60 लिटर होतं. किती लिटर होतं, 60 लिटर. आता 60 लिटर मध्ये काय झालंय, दोन प्रमाणामध्ये डिवाइड झालंय, दूध आणि पाणी. दूध आणि काय झालं या ठिकाणी, पाणी. ठीक आहे, त्याचं प्रमाण किती आहे, 2 गुणोत्तर 1 आहे, 2 गुणोत्तर 1 आहे. मग थोडस साईडला काय करायचं, 2 आणि 1 टोटल किती झाले मिश्रण, 3 मिश्रण झाले, टोटल किती आहे 3. मग हे जे 60 आहे ना, 60 लिटर हे टोटल 3 हिश्श्याची किंमत आहे. मग एका हिश्श्याची किंमत किती येते, हे 3 1 3, 3 2 6, 3 0 0. एका हिश्श्याची किंमत 20 लिटर येऊ लागले. एकाची किंमत जर 20 लिटर येत असेल तर मग या 2ची किंमत किती निघणार आहे, 2 गुणिले 20, आणि ह्या 1ची किंमत किती निघणार आहे, 1 गुणिले 20 लिटर. 20 दोन्ही 40 लिटर हे काय असणार आहे, दूध असणार आहे. 20 1 20 लिटर हे काय असणार आहे, पाणी असणार आहे. बस या मिश्रणामधून आपल्याला काढता आलं सेपरेट दूध किती लिटर असेल आणि सेपरेट पाणी किती असेल हे आपल्याला काढता आले. मग आता काय करायचं, नंतर लक्षात ठेवा काय करायचं आपल्याला. एक होतं दूध आणि एक काय होतं या ठिकाणी, पाणी. पहिलं गुणोत्तर देऊ लागतं, आता काय झालं या ठिकाणी, सरळ सरळ आपल्याला सापडाले की 40 लिटर बाबा दूध आणि 20 लिटर पाणी आहे. 40 लिटर दूध आलं आणि 20 लिटर काय आलं या ठिकाणी, पाणी आलं. आता इथं x जोडू नका. गेल्या वेळेस काय करत आपण, इथं भले इथं गुणोत्तर दिला असेल 2 आणि 1 होतं, इथं 2 आणि 1 जोडून इथं 2x 1 1 जरी केल्या असत्या, मला सांगा पुढे क्वेश्चन मध्ये काय म्हणले, जर हे गुणोत्तर 1 गुणोत्तर 2 करण्यासाठी त्यामध्ये आणखी किती पाणी मिळवावं लागेल. मग मिळवालंय काय, फक्त पाणी. मग पाणी किती मिळवालंय मला माहित नाही, ह्याच्यामध्ये प्लस समजा x लिटर पाणी ऍड केलंय. पाणी मिळवल्याच्या नंतर त्याचं गुणोत्तर किती करायचं होतं, त्याला 1 गुणोत्तर 2 करायचं होतं, म्हणजे 1 गुणोत्तर 2 करायचं होतं. 1 गुणोत्तर 2 करण्यासाठी त्याला किती पाणी ऍड करावं लागेल म्हणाले. जर समजा किती दूध ऍड करावं लागेल मला असतं, इथं मी x जोडलो असतो. लक्षात ठेवा फक्त. आता जर समजा मी काय म्हणलो इथं x आणि इथं x का जोडायचं नाही, मला सांगा तुम्ही इथं बी x जोडल्या इथं बी x जोडल्या, मग इथं x कसं जोडायचं. मला इथल्या x ची किंमत जी आहे ती इथं आहे का, नाही. मला इथं y पण जोडताय ना, मग दोन समीकरण तयार होतात, x आणि y. मग दोन दोन किमती काढत बसावं लागतात, ते अजून लांब जाते. त्याच्यामुळं काय करा म्हणलं मी, इथं x झंझट मारीच नको. ह्याच्यावरून तुम्ही काय केलं, प्युअर दूध काढलं, प्युअर पाणी काढलं. 40 लिटर दूध 20 लिटर पाणी, 40 लिटर दूध 20 लिटर पाणी. गेल्या क्वेश्चन मध्ये देण्यात चालू होतं, 2 आणि 3च्या प्रमाणात होतं म्हणलं होतं. मग प्रमाणात म्हणल्यानं मी 2x आणि 3x लिहिलो, प्रमाणात म्हणल्यानं. इथं भेटायलंय आपल्याला, मग जशाला तसं लिहा, इथं x जोडायची आवश्यकताच नाही. इथं x लिटर पाणी ऍड केल्याच्यानंतर गुणोत्तर हे होते. आता इथं तुम्ही करा तिरकस गुणाकार, बस. ह्या 2 इकडे गुणायचं आहे 40ला, टेन्शन घ्यायचं आहे, 40ला गुणून टाकून द्या डायरेक्ट. x नाही काही नाही, 2 गुणिले 40 केल्याच्यानंतर 40 दोन्ही 80, 40 दोन्ही किती आले 80. आता हे कशाच्या बरोबर राहते, इकडे क्रॉस गुणाकार करा. ह्या 1 ह्या पूर्ण दोघालाही गुणायचं आपल्याला, लक्षात ठेवा फक्त. हा 1 गुणिले 20 केल्याच्यानंतर 1 20 जा 20, पुढं प्लस झाले, प्लसला प्लस. ठीक आहे, मग 1 गुणिले x केल्यावर 1 गुणिले x केल्यावर किती येते, 1 x जा 1 x म्हणजे xच येते. पण मला x ची किंमत काढायचं आहे म्हणून ह्या प्लस 20 ला इकडे आणलो, मायनस केलो, बरोबर मध्ये x उराले. मग 80 मधून 20 गेले, मग x ची किंमत किती भेटणार आहे या ठिकाणी, 60 लिटर. x ची किंमत किती भेटाली तर 60 लिटर भेटाली. लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर किती येणार आहे मग या ठिकाणी, ऑप्शन नंबर 4 आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. काय वाढालंय काय काढायचं, 2 प्रकारचे क्वेश्चन मी सांगितले या ठिकाणी. तुम्हाला ज्या वेळेस दूध आणि पाण्याचं म्हणजे दिलेलं राही ना प्रमाण, फक्त गुणोत्तर देते पण ऍक्च्युअल मध्ये दिलेलं राही ना की किती लिटर दूध आहे किती लिटर पाणी आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, 2 क्वेश्चन मध्ये मी काय शिकवलो माहिती आहे का. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय शिकवलं की दूध आणि पाणी कसं काढायचं, किती लिटर आहे, आणि ह्या क्वेश्चन मध्ये किती पाणी वाढवलंय किंवा किती दूध वाढवलंय कसं काढायचं हे ह्या क्वेश्चन मध्ये शिकवलं. ठीक आहे.
आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणाले या ठिकाणी. आता हे दिसायला थोडं बरं दिसायला, पण ऍक्च्युअल मध्ये थोडंसं डीप जावं लागतं या क्वेश्चनला, कारण फसवणारा प्रश्न आहे. फसवणारा कसं आहे बघा इकडे. 1 लिटर पाण्यात म्हणाले, 1 लिटर पाण्यात म्हणजे फक्त 1 लिटर पाणी होतं, 15% मीठ असलेले 80 मिलीलिटर पाणी मिळवले तर नवीन द्रावणात मिठाचे प्रमाण किती आहे म्हणाले. जसं की क्वेश्चन काय म्हणाले मी पहिल्यांदा डीप मध्ये सांगतो. जसं की 1 लिटर पाण्यात, 1 लिटर पाणी होतं सुरुवातीला. किती लिटर पाणी होतं? 1 लिटर. सुरुवातीला किती लिटर पाणी होतं? 1 लिटर. मग आता 1 लिटर पाण्यामध्ये काय करायलंय, 15% मीठ असलेले 80 मिलीलिटर पाणी, म्हणजे जे की आता 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर असणार आहे? 1000 मिली असणार आहे. 1000 मिली. सुरुवातीला 1000 मिली होतं एवढं तर समजलं आपल्याला. आता नंतर काय करायला त्यानं 15% मीठ असलेले 80 मिलीलिटर पाणी मिळवले, म्हणजे सॉरी 800 मिली. आता हे 800 मिली होते. किती मिली होते? 800 मिली. आता 800 मिली मध्ये किती टक्के मीठ आहे मला सांगा? 15% मीठ आहे. कारण 15% मीठ असलेले 800 मिलीलिटर पाणी मिळवले म्हणाले. म्हणजे या 800 मिली मध्ये किती टक्के मीठ आहे? 15%. 15% म्हणजे 15/100. जसं की मी कट केलं 1 2 1 2 15 8 15 8 किती येणार आहे या ठिकाणी? 120 मिली. 120 मिली काय असणार आहे? मीठ असणार आहे. लक्षात ठेवा, हे काय असणार आहे? मीठ. काय असणार आहे? मीठ असणार आहे. मग आता मी क्वेश्चन आपल्याला काय विचारलंय, तर नवीन द्रावणात मिठाचे प्रमाण किती आहे म्हणाले, आणि तिकडं ऑप्शन दिले टक्केवारीमध्ये. तिकडं ऑप्शन कशात दिले? टक्केवारीमध्ये. पण मला तुमचा एक प्रश्न आहे. जसं की आता 1 लिटर म्हणजे 1000 मिली एवढं पत्र समजलं आपल्याला. 1 लिटर पाण्यात मला सांगा 15% मीठ असलेले 800 मिलीलिटर पाणी मिळवले. म्हणजेच पहिल्यांदा 1000 होतं, पण ह्याच्यामध्ये अजून ऍड किती करायलंय? 800 मिली ऍड करायलंय. अजून किती मिली ऍड केलंय? 800 मिली. आता या 800 मिली मध्ये 120 मिली मीठ होतं एवढं आपल्याला समजलंय. मग आता मला सांगा टोटल मिश्रण किती झालं? टोटल मिश्रण TOTAL टोटल किती होणार? 1000 + 800 म्हणजे किती झाले? 1800 मिली झालं. किती झालं? टोटल मिश्रण किती आहे? 1800 मिली. कारण पहिलं 1 लिटर म्हणजे 1000 मिली होतं, नंतर 800 ऍड केले. मग अशा प्रकारे टोटल किती झाले या ठिकाणी? तर 1800 झाले. मग 1800 मिली पैकी म्हणजे एवढ्या मिश्रणापैकी ह्याच्यामध्ये मला सांगा नवीन द्रावणात मिठाचे प्रमाण किती आहे म्हणाले. मीठ किती आहे ह्याच्यामध्ये? मीठ 120 मिलीचा. मीठ किती असणार आहे? 120 मिली. म्हणजे 1800 पैकी 120 मिली मीठ आहे, आणि ह्याचं प्रमाण टक्केवारीमध्ये विचारलंय. आणि ज्या वेळेस टक्केवारी काढायचं राहते त्या त्यावेळेस लक्षात ठेवा गुणिलेमध्ये 100 करायचं राहते. गुणिलेमध्ये काय करायचं या ठिकाणी? 100 करायचं. म्हणजे 1800 पैकी 1800 मिश्रणात 120 मिली मीठ आहे, आणि टक्केवारीमध्ये काढायचं म्हणून गुणिलेमध्ये 100. जसं की ते मी कट करतो 1 2 1 2 2 न कट करा. 92 18 बे सक 12 बे 0 0 60/9 भाग जाते 3 न अजून 3 त्रिक 9 3 2 6 3 0 0 3 1 3 3 संग 18 2 उराले पॉईंट दिले आपण 20 झाले. 3 संग 18 2 उराले 20 झाले. 3 संग 18 प्रमाण किती असेल या ठिकाणी? 6.66%. किती असेल? 6.6. पहिल्यांदा टोटल मिश्रण काढल्या, आणि टोटल मिश्रणापैकी कारण कसं आहे 1 लिटर पाणी होतं, मग ह्याच्यामध्ये मीठ होतं का? काही नव्हतं. मीठ कधी ऍड झाले? या 800 मिली मधून 15% मीठ आले, म्हणजे 120 मिली मीठ आले. टोटल मिश्रण खाली, वरी 120 गुणिले मध्ये 100 टक्केवारी येऊन जाते. आता एक लास्ट क्वेश्चन बघा. आता जर समजा 2 मिश्रण जर एक साथ मला ऍड करायचं असेल, 2 मिश्रण जर एक साथ ऍड करायचं असेल, कारण क्वेश्चन असं तयार होतात जसं की हे एक बरणी आहे आणि हे एक बरणी आहे. 2 बरणी आहेत. ह्याच्यामध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण देते 3 आणि 1, आणि ह्याच्यामध्ये दूध आणि पाण्याचं प्रमाण देते 2 आणि 1. जर समजा मी हे दोन्ही जर प्लस केलो म्हणते, दोघांची एक साथ मी मिसळलो, तर ह्या ठिकाणी मला सांगा की दुधाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण किती आहे म्हणते. अशा प्रकारचे क्वेश्चन येतात. तर सॉल्व्ह कसं करायचं मी सांगतो. जर अशा प्रकारचं जर क्वेश्चन आलं तर तुम्ही काहीच करायचं नाही, एकच काम करायचं आपल्याला. 2 भांड्यात दूध आणि पाणी याचे प्रमाण, म्हणजे दूध आणि पाणी, दूध आणि काय होतं या ठिकाणी? हे पाणी होतं. 2 भांडे होते, भांडा नंबर 1 भांडा नंबर 2 बिचार 1 आणि 2. दूध आणि पाण्याचे प्रमाण किती आहे? पहिल्या ह्याच्यामध्ये 1:2 होतं व 1:3 असे आहे. म्हणून दुसऱ्या भांड्यात किती असेल? 1:3 असेल. दोन्ही मिश्रणे एकत्र केल्यास, आता ज्या वेळेस एकत्र करायचे राहतात, ह्याला एकत्र करायचे राहतात त्यावेळेस कन्सेप्ट लक्षात ठेवा मी काय सांगलो. जर समजा दोन्ही भांड्याला जर तुम्हाला मिक्स करायचं असेल तर तुम्ही सुरुवातीला काय करायचं? इथं टोटल मिश्रण किती आहे बघा, इथं 2 आहे, इथं 1 आहे.
2 आणि 1 मिश्रण किती झालं 3 झालं. पण कसं राहते लक्षात ठेवा, इथं इथं आपलं भांड सेम राहते. भांड सेम राहते म्हणजे मला कळलं नाही मला तुम्ही सर. भांड सेम राहते म्हणजेच काय, जर समजा हे 1 लिटरची बॉटल असेल तर इथं बी 1 लिटरचीच बॉटल आहे. असं नाही की ह्याच्यामध्ये 1 लिटरची बॉटल आहे ह्याच्यामध्ये अर्धा लिटरचीच बॉटल घेऊन आले. दोघांची भांड सेम राहणार आहे. दोघांमध्ये बी दूध आणि पाण्याचं म्हणजे जेवढं लिटर असणार आहे तेवढंच असणार आहे. फक्त प्रमाण बदलते. जर समजा ह्याच्यामध्ये 100 लिटर असेल, किती लिटर 100 लिटर जर असेल मिश्रण म्हणालो मी, तर ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याही भांड्यामध्ये सुद्धा 100 लिटरच असेल. हा प्रमाण वेगवेगळे असू शकतात. जसं की ह्या 100 लिटर मध्ये 60 लिटर दूध असेल, 40 लिटर पाणी असेल. ह्याच्यामध्ये समजा 70 लिटर दूध असेल, 30 लिटर पाणी असेल. हे वेगवेगळं असू शकते. पण टोटल जे मिश्रण आहे हे सारखं राहते, एवढं लक्षात ठेवा. टोटल मिश्रण, कारण तरच क्वेश्चन तयार होते, नाही त्याशिवाय क्वेश्चन तयार होईना. जसं की आता इथं काय म्हणलंय, इथं मला सांगा 2 पाणी आहे 1 दूध आहे. टोटल किती झालं असेल 2 आणि 1 3 झालं असेल. आणि खाली मला सांगा खाली किती मिश्रण झालं असेल 3 अधिक 1 4 झालं असेल. पण हे तर नाइंसाफी आहे. म्हणजे तुम्ही ह्या भांड्यामध्ये 3 वापरायला टोटल दोघांच मिळून आणि ह्याच्यामध्ये 4 वापरायला. आणि जे की मी आता सांगितलं की दोन्ही सारखंच राहणार आहे. मग जर सारखं जर बनवायचं असेल तुम्ही एक कन्सेप्ट वापरा या ठिकाणी. म्हणजे या 4ला काय करायचं, वरच्या 3 खाली गुणायचं इथं वरच्या 3 आणि वरच्या 3ला काय करायचं खालच्या 4 गुणायचं. आता गुणल्यानं काय होते मला सांगा, इथं 3 आणि 4 होतं, वरच्या 3 खाली गुणल्या आणि खालच्या 4 वरी गुणल्या. मग मला सांगा इथं 4 त्रिकम 12 आणि वरी 4 त्रिकम 12 दोघांचे प्रमाण सेम झालं. पण कन्सेप्ट अजून एक संपली नाही. इथं जर गुणिले 3 झालं तर इथेही गुणिले 3 होणार आहे, इथेही गुणिले 3 होणार आहे. लक्षात ठेवा. इथं जर गुणिले 4 होत असेल तर इथेही गुणिले 4 आणि इथेही गुणिले 4 होणार आहे. पण एवढं सगळं करायच्या ऐवजी मी एक सांगतो टेक्निक लक्षात ठेवा. तुम्ही काय करायचं, क्रॉस गुणाकार करून टाका. इथं क्रॉस गुणाकार म्हणजे कसं, ह्या 4 वरी गुणा, ह्या 3 खाली गुणा, बस काम संपलं. आणि गुणल्याच्या नंतर काय येते, दूध आणि पाणी. बघा इकडं या ठिकाणी मी लिहिलो दूध आणि या ठिकाणी लिहिलो मी पाणी. क्रॉस गुणल्याच्या नंतर 4 गुणिले 1 करा, 4 1 4 वापस 4 गुणिले 2 करा, 4 2 8 बस झालं. आता 3 खाली गुणायचं, खाली दोघालाही गुणायचं. लक्षात ठेवा 3 1 3 इकडं खाली 3 त्रिक 9. आता तुम्ही ऍड करू शकता. इथं दूध आणि पाण्याचं प्रमाण किती आहे म्हणलं तर इथं डायरेक्ट ऍड करता आलं नसतं. दोघांचं जर मी मिसळलो, दोन्ही भांड्याला मी एकत्र आणलो, हे दुधाचं प्रमाण 1 आणि 1 2 झालं इथं आणि 3 आणि 2 5 झालं. हे पाण्याचं प्रमाण 2 आणि 5 तुम्ही हुडकीच्या ऑप्शन मध्ये, आणि जे की 2 आणि 5 ला बघून जर टिक केला तर उत्तर चुकते. लक्षात ठेवा. हे पण 2 आणि 5 बघायचं का तर नाही. आपल्याला पहिल्यांदा भांड सेम करायचं आहे दोघांच. आणि भांड सेम करण्यासाठी मला सांगा, आता बघा इकडं 8 आणि 4 12 9 आणि 3 12 सेम झाला. तर आता तुम्ही ऍड करू शकता. जे की आता इथं ऍड करायचं मला काय करायचं आहे, 4 आणि 3 दूध किती झालं 7 आणि इकडं 8 आणि 9 8 आणि 8 16 आणि 1 17. मग आपलं फायनल उत्तर किती असेल या क्वेश्चनचं, 7 गुणोत्तर 17 असं. 7 गुणोत्तर 17 ऑप्शन नंबर किती येणार आहे मग या ठिकाणी, ऑप्शन नंबर 2 आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. थोडंसं हे जे 4-5 क्वेश्चन होते त्याला एक बार डबल एक वेळेस बघायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये मी एका टाईपचं एकच क्वेश्चन कव्हर केलो. कारण कमी टाइम मध्ये जर जास्तीत जास्त जर आउटपुट जर पाहिजे असेल, एका टाईपचं एक मी कव्हर केलो. या ठिकाणी मिश्रणामध्ये जास्त काही टाईपचे क्वेश्चन राहणार. हे 5च्या 5 कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर झाले असतील, मला असं वाटतं की मिश्रण चॅप्टर मधले एक कमीत कमी 60-70% गणित सुटून जातात तुमचे, कमीत कमी 60-70. मजा फक्त 5 क्वेश्चन वरून तुमच्या मिश्रण चॅप्टरचे कमीत कमी 60% क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. हे माझी गॅरंटी आहे. तुम्ही ट्राय करून बघा. ह्याच्यानंतर तुम्ही फक्त प्रॅक्टिस करायचं आहे बस. कोणतंही पुस्तक घ्या, पुस्तकामध्ये मिश्रण चॅप्टर काढून सोडायला सुरू करा. फक्त एक वेळेस डबल बघायचं आपले 5च्या 5 क्वेश्चन जे काय आहेत. वेगवेगळे क्वेश्चन मी घेतलं होतं आणि सगळेच्या सगळे विचारलेलेच क्वेश्चन आहेत. ठीक आहे. इथून सुरुवात केली आपण 1 2 3 4 त्याच्यानंतर हे 5वं क्वेश्चन. ठीक आहे. सगळ्याला सगळं एक वेळेस डबल बघायचं, डबल प्रॅक्टिस करायचं, रिव्हिजन करायचं बस. त्याच्यानंतर आता हे जे 4-5 क्वेश्चनची जी PDF असणार आहे, आपल्याला माहिती आहे की आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. काय असणार आहे तर टेलिग्राम चॅनल आहे आपलं. टेलिग्रामवर जायचं, सर्च करायचं श्रेयश मॅथ्स. श्रेयश मॅथ्स सर्च करा फक्त, आणि जे चॅनल येईल त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला जॉईन करायचं आहे. तिथे तुम्हाला सगळेच्या सगळे नोट्स PDF जे पण काय असणार आहेत ते सगळेच्या सगळे आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जातील. ठीक आहे. तर आता हे आपलं मिश्रण चॅप्टर होतं. ह्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट होते ते आपण ह्या लेक्चरमध्ये बघितल्या.
आता ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट चॅप्टरचे सगळेच्या सगळे कॉन्सेप्ट शिकणार आहोत. ठीक आहे. तर जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी काय करायचं तर लाईक करायचा, शेअर करायचा आहे आणि जर समजा आवडला असेल तर कमेंट करू शकता. ठीक आहे. तर थांबूत आपण ह्या लेक्चरमध्ये इथंच. धन्यवाद.